अहो मी काय म्हणतो, कुठं चालले तुम्ही? कुठं चालले होते आता? काऊन काय म्हणून राहिली? काही काम वाम आहे का तुले? हां, कुठं नाही चाललो होतो, थोडंसं इकडेच कामीच चाललो होतो. आता म्हटलं आता कामाला जावं लागते 10-10:30 वाजता. तर पाहतो म्हटलं कोण कोण मजूर आहे, काय काय जण येऊन राहिले, कसं काय जोड लागते. तर बोल ना, काऊन काही काम होतं काय तुले? हा, काम होतं थोडंसं. बोल ना, तर काय म्हणतो, तर काय काम आहे तर सांग लवकर. काय आहे तर काम होतं करून राहिली, काम सांगून नाही राहिली, काही नाही. सांग ना कोणतं काम होतं तर. अहो काही नाही, मी काय म्हणतो ते आईचा फोन आला होता मला काल. काल आईचा फोन आला होता, म्हणे लय दिवस झाले म्हणे आली नाही म्हणे. तर ये म्हणे, राहायचो म्हणे हप्ताभर, भेटजो म्हणे, लय दिवस झाले आली नाही म्हणे तू. तर ये म्हणे बा पाहुणपण हप्ताभरासाठी. तर मी तेच म्हणून राहिली होती की मी चालली आज. आई म्हणे तुम्ही बी ये जा म्हणे. तर दोघे जण जवाई ना तू दोघीलाही बोलावलं. तर चालता काय आज जाऊ आपण. भले तुम्हाला रवशा वाटण तर राहायचा, नाही तर तुम्ही येऊन जा मग, तुम्हाला कामाला की जा लागते तर. चला ना आता बोलावलं तर. आणि एक तर एवढ्या दिवसात आपण गेलो नाही ना, काही नाही. चला ना जाऊन येऊ. लय दिवस होते माहेरी जात नाही मी ना, काही नाही. आता इच्छा झाली, आई म्हणे या म्हणे दोघे नवरा बायको, मस्त आंब्याचा रस गीस बनवतो म्हणे. तर चला ना जाऊ आपण. लय दिवस कायले झाले व लय दिवस कायले झाले? आताच तर शिमग्याला जाऊन आली तू. शिमग्यालेच तर 2-3 दिवस राहिली ना तू आईच्या घरी. काय महिना झाला नाही झाला का तुले? काय आठवणच येते काय? लय दिवस झाले करत राहतं. काही जास्त दिवस नाही झाले, जमतेम काय आता 1.5-2 महिने झाले असं शिमग्याले. न अजून चालली करत राहतं. चला ना काऊन असे करतात? लय दिवसाची इच्छा आहे ना जायची. राहू एक नाही हप्ताभर लेखाले 2 दिवस तर राहू. आई म्हणे मस्त आंब्याच्या रसाले बोलावला आई ना, आंब्याचा रसवस करू म्हणे. तर चला ना, काऊन असे करतात काय माहित बापा. तुमच्या परिवारात म्हटलं तर कसे चालतात, एका फोनावर एक फोनाला ये रे दादा तर एका पायावर दौडत जातात. आणि म्या म्हटलं माझ्या रिश्तेदाराच्या इकडे चाला तर तुमचे तसेच नाटक राहते नेहमीचे. कोणत्या कामाचे आहे तुझे रिश्तेदार? जेव्हा गरज पडते आपल्याला तेव्हा तर येत नाही. तेव्हा एकाचे तोंड नाही दिसत. आणि जेव्हा गरज नाही राहिली, मस्त आपलं चांगलं राहते, त्या टायमात येते. पाहूनपण करते, आपल्यालाही बोलावते. असे रिश्तेदार आहे तुझे. माये रिश्तेदार आहे का असे? माये रिश्तेदार तर जेव्हा गरज राहते आपल्याला तेव्हा तर बिना फोनाने येऊन जाते. फोनाची वाट नाही पाहत तर चला बा दादाला असं झालं, दादाच्या घरी असाचा प्रॉब्लेम आहे, बिना फोनाने येऊन जाते. आणि तुझ्या रिश्तेदारले तर 10-10 वेळा फोन लावून प्रॉब्लेम सांगावं तरी एकाली म्हणजे असं काही कदर येत नाही ना, काही नाही. चला बा आपली पोरगी आहे, आपला जवाई आहे, त्याचा परिवार आहे, जावा बा म्हणून. आणि कायचा परिवार म्हणतो तू? तुमचेच रिश्तेदार मोठ्या कामाचे आहे, मोठ्या गोष्टी सांगून राहिले. तर म्या म्हटलं थोडंसं चला आईच्या घरी. तर रिश्तेदारां कामं हे ते सांगून राहिले. आता त्याचे वावरा शेताचे कामं राहते, वावरा शेतावाले माणसं. आता वावरा शेताच्या पेरण्या सोडून याच्या राहिले काय? तुम्हीच सांगा बरं. जेव्हा अर्जंट काम पडते तेव्हा येत नाही काय? सारे कामं धंदे सोडसाड करून येते ना आपल्यासाठी. अर्जंट कामं राहिले म्हणजे येते का नाही येत? आता मागच्या वेळेस तुमचं एवढं ऑपरेशन झालं, पाठीचं ऑपरेशन झालं होतं. तर बाबा आले नाही होते काय? पेरणी होती वावरात, पेरणी सोडून आले होते. तरी 10-15 दिवस राहिले ना. एवढं पाहिलंही नाही होतं आपला गाव, तरी इथून डब्बा ने दवाखान्यात, तिथून डब्बा आणे, संध्याकाळी अजून डब्बा नेऊन दे. कोण थांबले नाही का 10-15 दिवस? आणि म्हणता मोठे चांगलेच आहेत रिश्तेदार. असेच आहे तुम्ही खाऊन घेऊन बैमान. हो ना, तर गरज पडली तेव्हा घर बांधायचं होतं तेव्हा कसे मागते ते पैसे? द्या मामाजी 50,000 रुपये वर्षभरात देतो. आता बी तर द्यायचेच आहे. आणि तुमच्या रिश्तेदारांना मागितले असते, दिले असते का तुम्हाला एवढे पैसे? मोठ्या गोष्टी सांगून राहिले तर गोष्टी सांगायला तर एकच नंबर आहे. जाऊ दे, त्या इकडल्या तिकडल्या गोष्टी नको सांगू. तुला जायचं असन तर तयारी कर. आणि संध्याकाळच्या एसटीनं चालली जाय. 1 घंट्यात तुझ्या गावले पोहोचून जातं. माझ्याजवळ काही टाईम आहे नाही आता, मी काही आता कामं पाडू शकत नाही. बचत गटाचे हप्ते आहे, ते किस्त आहे, हे आहे ते आहे, सगळे लोचे लागले आहे. मग एक दिवस घरी राहिलो तर विचार येते का बा एवढेच पैसे राहिले असते तर आपला बाजार झाला असता. आणि तुला घुमणं फिरणं सुचून राहिलं. एवढं मोठं अंगावर कर्ज घेऊन आहे, ते नाही समजून राहिलं काय का बा ते फेडावं म्हणून? आणि तुझं चालू आहे ते इकडे जाऊन तिकडे जाऊन निरा पैसाचा ना सोडून टाईम खराब. जाय, तुला जायचं असेल तर तू चालली जातो संध्याकाळच्या एसटीनं. मायगी नाही जमत, सांगून देजो. कामं चालू आहे म्हणा त्याचं काही येणं जमलं नाही म्हणा. ठीक आहे ना, नाही आवत आहे तुम्हाला तर नका या. मीच चालली. संध्याकाळची 5:30च्या एसटीनं चालली मी. जातो मस्त राहतो, मस्त हप्ताभर राहतो आता. एकदा लय दिवस झाले जायला भेटलं नाही, लय दिवस जायला भेटत नाही. मस्त जातो हप्ताभर राहतो. काय तर मग येतो लागेल तर मस्त. ठीक आहे, जाय संध्याकाळच्या एसटीनं चालली जातो. आणि बराबर जातो पद्धतशीर. काय आहे ते सगळं, काय काय घ्यायचं आहे आणि ते घेऊन घेतो सगळं. काय काहीच नाही घेत. काही नाही नेत मी. काय आहे ते उन्हाळ्याचं वाढवून सगळं तर बनवलंच असं नाही ना. आता काय घेऊन जायचं राहिलं? आता काही नाही, सगळं बनवलंच असं. अहो तर माझे बनवलं आहे ते गोष्ट वेगळी आहे. सगळ्याच्याच घरी बनते आता. असं कोणतं घर आहे का तिथं उन्हाळ्यात आता बनत नाही म्हणून? सगळ्याच्याच घरी बनते. काय आहे ते पापड कुरवड्या घेऊन जातो, जे बनायला आहे ते. शेवड्या फेवड्या काय आहे ते घेऊन जातो मस्त. नवारीच्या घेऊन जा लागते थोड्या.
शेवड्या गिवड्या तर नाही हो, शेवड्या तर आईच्याच घरून आणायला लागते. हा, आई मस्त हातावरच्या शेवड्या बनवते. हा, त्या शेवड्याने या मशीनच्या शेवड्या फरकच पडते. मशीनच्या शेवड्या तरी खाली एवढ्या चांगल्या लागत नाही, आणि त्या हातावरच्या शेवड्या किती मस्त लागते. तर हातावरच्या शेवड्या घेऊन येईन म्हणतो मस्त. मग हा, हातावरच्या शेवड्या चांगल्या किलो 2 किलोच्या इकडून गेल्यावर बनवायला लावून. हा, मस्त आईले मी बनवू लागन आणि घेऊन येईन मग मस्त बनवून. पुरते आपल्याला कसंही. बनवता की नव्हता येते तुला हातावरच्या शेवड्या? मला बनवू लागन म्हणतो. बनवता नाही येत तर काय, लग्नाच्या पहिले तर दर उन्हाळ्यात बनवू आम्ही. आता हे लग्नाच्या आहे ना, आता लग्न झालं आणि त्याच्यानं आता काही जाले भेटत नाही, जेव्हा मन झालं तेव्हा आईच्या घरी. हा, नाही तर आता इथं मस्त बनवता येते मला. थोडीशी भुलल्यासारखी झाली फक्त आता. हा, आता जातो ना, आता मस्त आईले बनवू लागतो मस्त चांगल्या शेवड्या. घेऊन येईन मस्त किलो 2 किलोच्या. घेऊन येतो लेकाले. आणि अजून त्या थोड्याशा कुरोड्या पापड, हा, अजून ते काय म्हणते ते पोटोळे आणि ते पापडा ते बनवून ठेवलाय. ते थोडा आता म्हणता तुम्ही, तर घेऊनच जातो लेकाले. हा, नावाचा पापडा गिपडा नाही भेटत तिकडे, तर पापडा मस्त घेऊन जातो चांगला 1/2 किलोचा. आईले की विचारलं काय? हा, आईले की विचारलं? आई संग बोलली मी चालली बा म्हणून? एकटीच निर्णय घेऊन घेताना फोन आले का चालली तयार होऊन जातं? हा, आईले की विचारून घेत जा थोडीशी. आई म्हणा चालली म्हणा मी आईच्या घरी थोडीशी 2-3 दिवस राहतो, हप्ताभर राहतो, काय आहे ते जे आहे ते सांगून देत जाय. हा, तिला थोडंसं चांगलं वाटन. नाही तर म्हणून पाय म्हणून माझी सून कशी आहे म्हणून. हा, काही सांगत नाही काही नाही, आला फोन तिकडला का चाललीच जाते म्हणून. हा, भाऊ आला नेवाले का चाललीच जाते. हा, बहीण आली कधी तर पावनपणा करायला चाललीच जाते. हा, विचारून घेत जाणे एकदा, नाही तर का बेकार नाही वाटणार काय तिला? आता मामीजीले काय विचारायचं आहे त्याच्यात आता? हा, मामीजीले काय विचारायचं आहे आता? आता विचारलं तर मग मामीजी तर नाहीच म्हणते. कायले जातं, काय गरज आहे, हे न ते. हा, हेच चालू राहते त्याचं. हा, हेच चालू राहते. मग याच्याशिवाय कधी काही ना शब्द काढला काय? जाय बाई राहायचो हप्ताभर, हा, राहायचो 8-15 दिवस, ये मस्त पाहुणचार करून, हा, मस्त पाहुणपण करून. हा, कधी म्हणते काय? जवाई म्हटलं, जवाई विचारलं तेव्हा तर टोकतच आहे ते निरा. आणि तुम्हाला म्हणतो इकडे चला घुमाले, तिकडे जाऊ घुमाले. हा, तर तुम्ही ऐकत नाही आणि मनातच वड्या टाकते मग मामीजी. मग कायले जावं लागते, मग काय घुमालेच पाहिजे काय? हा, आता लेकरा बाया आहे, पैसा खर्च करायला पाहिजे, असं तसं अशा गोष्टी सांगते. मग काय विचारायचं राहिलं मग आता त्याच्यात? अहो तसं नाही आहे, पण एक शब्द विचारून घ्या लागते. आता किती काही कसंही असलं तर घरातला मोठा माणूस असते. हा, नाही विचारलं तर बेकार नाही वाटत काय? एक शब्द विचारून घ्या काय आहे आणि काय नाही. हा, म्हणा का बा मी येतो बा 2-3 दिवस राहतो, आईचा फोन आलता, भावाचा फोन आलता. हा, मग हे काम आहे ते काम आहे, काही ना काही सांगावं आणि चाललं जावं. मग तू सांगत नाही काही नाही, डायरेक्ट तयारीच करून राहिली, म्हणून राहिली का मी चालली संध्याकाळी. बरं ठीक आहे लेकाले, विचारून घेतो आता थोड्या वेळानं विचारून घेतो. हा, मग तयारी करतो आणि मग हे सामान पॅक करणार. एवढं मोठं सामान तर मला आता विचारच पडला बाबा. एवढं मोठं सामान नेवाचं कसं? हा, मला वाटलं तुम्ही आले असते संग तर गाडीवर घेऊन बसली असती सगळं सामान. आता तर तुम्ही नाही संग येत म्हणता, तर मग आता कसं करावं काय करावं तोच विचार पडला मला. हा, एवढ्या मोठ्या बॅगा आणि अजून त्या कुरवड्या पापड शेवड्या, हा, ते पापडा गिपडा हे ते कसं न्यावं काय न्यावं, मला तर विचारच पडला बाबा. पाहतो आता. एवढं सारं सामान घालणे न्यावं लागते हो, जे मेन आहे ते घेऊन जावं लागते. बाकी बिना कामाचा एवढा मोठा कचरा घेऊन जाशील, हा, तर काही अर्थ आहे का त्याला? हा, राहिल्या साड्या गिड्या कमी नेल्या तरी चालते. हा, तुझ्या आईची साडी तर घालणंच होती तिथं. हा, मग कायले पाहिजे एवढं मोठं ओझं? मार कपड्यानंच बॅगा भरून घ्या ना, मग काही नेवायचं असलं तर ते नेवत. हा, तशीच करतं कुठं मी, मार कपड्यानंच बॅगा भरून घेतं. असं नाही का बा आपल्याला तिकडून काही आणा लागन, हा, काही खरेदी करू तर अजून काही सामान वाढन त्याच्यात. हा, या हिशोबानं बॅगा न्यावं लागते कुठं बी. हवा तर नाही नेत ना बॅगा गिगा, नाही नेत एवढ्या कपड्याच्या. हा, कपडे राहिले पाहिजे. एक साडी घालून चालतो, 2 साड्या सोबत घेतो. हा, आणि मग अजून जे आपलं इस्नो पावडर, क्रीम बांगड्या गिंगड्या, हा, टिकल्या हे वाला सामान आहे ते भरून घेतो. ते भरलं का झालं मग. हा, मग डायरेक्ट गाडी गावात नाही तिकडे. हा, ठीक आहे ना, जाय कर तयारी, म्हणजे काय नेवायचं आहे ते सगळं घे आणि येऊन जातो उद्या संध्याकाळपर्यंत, नाही तर परवा येऊन जातो. जास्त दिवस काही राहू नको, इकडे काम आहे आपल्या मागं ढेर काम आहे. हा, इकडले कामं पडते अजून आपले. हो जास्त दिवस नाही राहत, 1-2 दिवस राहतो आणि येऊन जातो. इकडले कामं पडते आपले.